हे ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आम्ही आलेलो आहे आमच्या गावाला. आय होप तुम्ही सर्वांनी कालचा ब्लॉग बघितलाच. त्यामध्ये मी आमची अमरावतीपासूनची आमच्या गावापर्यंतची सगळी जर्नी तुमच्याशी शेअर केलेली होती आणि काय दिवसभरात झालं, कोण कोण भेटायला आलं, हे सगळं काही तुम्हाला मी त्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. तर आज आहे पोळा आणि आज एक मोठा सण असतो प्रत्येक गावामध्ये, कारण शेतकरी सगळे इथे राहतात आणि त्यांच्या बैलांचा सण म्हणजे खूप मोठा सण असतो. तर तो सण आम्ही कसा सेलिब्रेट करतो, तर पूर्ण मॉर्निंगपासनं तर संध्याकाळपर्यंत जे काही आज घरात होणार आहे, कसा सण सेलिब्रेट करतो, हे सगळं काही तुमच्याशी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आमच्या विदर्भाचे ब्लॉग्स कसे वाटत आहे हे मला कॉमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. तशी तर गावातली सकाळ जी आहे ती सकाळी 5-5:30 वाजता होते, पण माझी झाली आहे 8 वाजता ॲज युजल, कारण मॅडमने मला रात्रभर झोपू दिलं नाही. आणि आता इथे सगळं आंघोळी हे ते, आज आहे पोळा, त्यामुळे सगळं एकदम सणाचं वातावरण आहे. तर तुम्हाला मी सगळं शेअर करतेच दिवसभर की कसं काय आम्ही सेलिब्रेट करतो. आणि अनाया थोडीशी क्रँकी झालेली आहे कारण तिला या वातावरणाची सवय नाही. तर आता तिचं सकाळचं ब्रेकफास्ट मी तिला देते आहे. आणि आज जेव्हापासून आम्ही इथे आलो आहे तेव्हापासून आम्हाला आमचं गार्डनमध्येच जेवण चाललेलं आहे. एकदम छान वाटतं आहे थंड्या वातावरणात. हो ना नानू, मज्जा आली मज्जा घे. आणि इथे अनायासाठी पाणी गरम होत आहे चुलीवर मस्त. गुलाबाचं फुलं बघ किती आहे तुझे. ए मज्जा कसे रे अनु. हाँ हाँ आम्ही बनवणार होतो बासुंदी आणि ते दूध फुटलं सगळं. तर मग आता आमच्याकडे आहे कलाकंद. आणि इकडे कसं फॅमिली पण खूप मोठी असल्यामुळे क्वांटिटी बनली तरी काही प्रॉब्लेम नाही, सगळे खाऊन घेतील. कारण पुण्याला जेव्हा माझं दूध फाटतं तेव्हा मला फेकावंच लागतं, कारण रोशन काही गोड खात नाही आणि इथे ते खाऊन घेऊन एवढ्या मोठ्या दुधाचा आता आम्ही बनवणार आहे कलाकंद. आणि तुम्ही म्हणणार की पोळ्याला तर ऍक्च्युली पुरण बनतं, पण तुम्ही का बासुंदी. तर ऍक्च्युली आमच्या बाजूलाच मोठं घर पण आहे, मग त्यांच्याकडे पुरण आहे म्हणून म्हटलं आम्ही बासुंदी करावी, काहीतरी गोड वेगळं. कारण आम्हाला गावातल्या दुधाची बासुंदी खूप आवडते आणि जे की आम्हाला पुण्यात मिळत नाही. जेव्हा केव्हा आम्ही येतो तेव्हा इथे बासुंदी असते, पण आता तो सगळा बेत फसकलेला आहे. तर आता आम्ही बनवणार आहे कलाकंद आणि पुरण तर आहेच. नानू, हे नानू नानू, अरे बाबले मस्त हसून आला हो. कुठे चालला तू? पोळा बघायला? अय बड बड. अनु अनु नानू नानू नन्नू, ए पिन्नू, ते नाही खाऊ, ते नाही खाऊ. सिंपल नानू नानू, सगळं खायचंच का बेटू?
अरे वा बैल खूपच चालते रे आता. मजा येऊन राहिली पाहायची. हाताने फोड्याले मारत नाही खाली उतर. खाली उतर ना. मारत नाही. अरे बाबा जीपच काढते होता. अनु इके बा इके. दर्शन लेगा. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या गावात बैलपोळ्याचा सण सेलिब्रेट केला. त्यानंतर आम्ही निघालो होतो अमरावतीला यायला संध्याकाळी 6-7 वाजता. त्यानंतरचा व्लॉग काही मी शूट केला नाही आणि इथेच आजचा व्लॉग एंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.